नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांचा गदारोळ. विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. प्रशांत परिचारक यांच्या त्वरित निलंबनाच्या मागणीवर विरोधक ठाम. गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब. उत्तर प्रदेशात लखनौ इथं इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा संशयित दहशतवादी ठार. 3 संशयितांना अटक. उत्तर प्रदेशात 40 तर मणिपूरमध्ये 22 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू. सर्वत्र चोख सुरक्षा बंदोबस्त. देशातल्या मच्छीमारांसाठी विशेष योजना राबवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरात इथं घोषणा. मुंबईच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड निश्चित. आणि आधुनिक भारतात स्त्री पुरुष भेदाला स्थान नाही. राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. पाहूया सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी व्हावी यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी आणि गदारोळ केल्यानं विधानसभेचं कामकाज आज सुरुवातीला 2दा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासातच कर्जमाफी करण्याची मागणी केली. मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असताना कर्जमाफीची योग्य वेळ केव्हा येईल असा सवालही त्यांनी केला. सरासरी 10 पेक्षा जास्त शेतकरी रोज आत्महत्या करतायत. तरी देखील या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या बद्दल आपण न्याय दिला पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण केली पाहिजे. हे सरकार नेहमी सांगते आम्ही शेतकऱ्यांची पत वाढवणारे, नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे. जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय त्यांची पतच वाढू शकत नाही हे न कळण्या इतपत सरकार चुकीचं कसं वाटतंय हे काही आज समजत नाहीये. नियम 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही मागणी फेटाळली. त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ केला. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सरकारची बाजू मांडली. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व योजना सुरू असून योग्य वेळी कर्जमाफी करू असंही ते म्हणाले. मात्र गदारोळ आणि घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं अखेर पीठासीन अधिकारी सुधाकर देशमुख यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली. त्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून याच मागणीसाठी आंदोलन केलं होतं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा या मागणीसाठी आजही विधान परिषदेत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याबाबत मुद्दा उपस्थित करत परिचारक यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आणि भाई जगताप यांनीही परिचारक यांना बडतर्फ करावं अशी मागणी लावून धरली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभापती, मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली. या प्रकरणी सभागृहाच्या 7 सदस्यांची समिती नेमावी. ही समिती अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल देईल. तोपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्यात यावं अशी भूमिका सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. कोणत्याही माणसाला त्याची बाजू मांडू न देणं लोकशाही विरोधी आहे असंही पाटील म्हणाले. मात्र विरोधकांनी अशी समिती नेमायला विरोध दर्शवत परिचारकांना तात्काळ बडतर्फ करावं अशी मागणी केली. विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला 15 मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. उत्तर प्रदेशात लखनौ इथं एका घरात लपलेल्या दहशतवाद्याला तब्बल 12 तासांच्या मोहिमेनंतर ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. या दहशतवाद्याची ओळख पटली असून सैफुल्ला असं त्याचं नाव असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा तो सक्रिय सदस्य होता अशी माहितीही पोलिसांनी दिली. पहाटे 3 वाजता या दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं. अधिक तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक लखनौमध्ये दाखल झालं आहे. काल दुपारपासून ही चकमक सुरू होती. लखनौच्या सीमेवर असलेल्या भागात एका घरात 2 दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र केवळ एकच दहशतवादी असल्याचं निष्पन्न झालं.
या दहशतवाद्याला शरण यायला सांगितल्यावर त्याने पोलिसांवरच गोळीबार केला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे। मिला था कि ISIS से संबंधित एक सस्पेक्ट लखनऊ में इस स्थान पे छुपा हुआ है, जिसमें कि इस स्थान पे जहां हम लोग खड़े हैं घेराबंदी की गई। इसके बाद में पूरे इलाके को प्रॉपर्ली चेक किया गया, दोनों कमरों को, और यहाँ पे सैफुल्ला नाम का व्यक्ति जिसको कि पहचाना गया है वो मिला है और वो डेड है। उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीसाठी 7व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होत आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 41% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आज उत्तर प्रदेशातल्या 7 जिल्ह्यातल्या 40 जागांसाठी मतदान होत आहे। यामध्ये गाझीपूर, वाराणसी, चंदौली, मिर्झापूर, संत रविदास नगर, सोनभद्र आणि जौनपूरचा समावेश आहे। या टप्प्यात 1,41,00,000 जास्त मतदार एकूण 535 उमेदवारांचं भवितव्य निश्चित करतील। यामध्ये 51 महिला उमेदवार आहेत। मणिपूरमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होत आहे। मणिपूरमधल्या 10 जिल्ह्यात 22 जागांसाठी हे मतदान होत आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत विक्रमी 72% मतदान झाल्याची नोंद आहे। यामध्ये बहुतेक डोंगराळ भागातल्या मतदान केंद्रांचा समावेश आहे। मुख्यमंत्री ओकराम इबोबी यांच्यासह नव्याने राजकारणात दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचं भवितव्य आजच्या या मतदानात निश्चित होणार आहे। उत्तर प्रदेशासह 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांची मतमोजणी 11 मार्चला होणार आहे। देशातल्या मच्छीमारांसाठी विशेष योजना राबवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। ते आज दीव विमानतळावर एका कार्यक्रमात बोलत होते। या योजनेचा फायदा निव्वळ मच्छीमारांनाच मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी दीवमधल्या उत्तम स्त्री पुरुष गुणोत्तराची प्रशंसा केली। दीवमध्ये 1000 पुरुषांच्या तुलनेत 1040 स्त्रिया असं गुणोत्तर आहे। यातून हा भाग देशाला एक खंबीर संदेश देत आहे असंही पंतप्रधान म्हणाले। पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं कमी होणारं प्रमाण अनेक समस्यांना जन्म देत असतं। या पार्श्वभूमीवर दीवचं उदाहरण अनुकरणीय आहे असंही त्यांनी नमूद केलं। त्यापूर्वी त्यांनी गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली। त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सोमनाथ मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष केशुभाई पटेल उपस्थित होते। योगविद्या केवळ शरीरासाठीच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम असून हा एक जागतिक वारसा असल्याचं प्रतिपादन व्यंकय्या नायडू यांनी केलं। 2 दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग उत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं। यावेळी नायडू बोलत होते। या महोत्सवामध्ये देशविदेशीचे नामवंत योगगुरू, योगतज्ञ, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्या सुमारे 3500 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। या उत्सवात योग कार्यशाळा, व्याख्यानं, सत्संग, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। तसंच योगविद्येशी संबंधित पुस्तकं, DVD उपकरणं ठेवण्यात आली आहेत। मध्य प्रदेशात भोपाळ इथं काल भोपाळ उज्जैन पॅसेंजर रेल्वेगाडीत स्फोट झाला। या स्फोटात 9 जण जखमी झाले होते। या प्रकरणी होशंगाबाद जिल्ह्यात पिपरिया इथून 4 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। यापैकी 3घांचा या स्फोटाशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेचा तपास सुरू असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे। या प्रकरणी तपासासाठी NIAचं पथक दाखल झालं आहे। या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या 3 संशयितांनी दिलेल्या माहितीवरून लखनौ इथं लपलेल्या दहशतवादाविरोधात कारवाईही करण्यात आली। आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो। घर, शिक्षण, संसार, मुलांचं संगोपन आणि व्यवसायाशी तारेवरची कसरत करून आजच्या महिला आव्हानात्मक क्षेत्रातही आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत। अशा नारी शक्तीला सलाम। विश्वातल्या सृजन शक्तीचं अत्यंत प्रभावी उत्कृष्ट रूप म्हणजे महिला, स्त्री, नारी। अनेकविध नावांनी ओळखली जाणारी ती असते आई, बहीण, सून, मुलगी आणि आणखी बरंच काही। ती नात्यांना जपते, ती नात्यांना जोडते, ती स्वतःचा शोध घेते। कुटुंब, संसार, मुलं यातून वेळ काढून ती ठाव घेते स्वतःचा।
तिचं स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं तिला आत्मपरीक्षण करायला लावतं. हेच नातं तिला आवाहन करतं, असं काय आहे की जे तू करू शकत नाहीस. पुन्हा हेच नातं तिला सांगतं, तू काहीही करू शकतेस. मग वाढतो तिचा तिच्यावरचा विश्वास आणि ती जिंकते जगातल्या सर्व लढाया. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काही अशाच कणखर प्रतिष्ठित महिलांचे विचार तुमच्यासाठी, तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी. कुठल्याही महिलेला, स्त्रीला एक आंतरिक शक्ती असते आणि त्या शक्तीचा खूप सकारात्मक पद्धतीने आपण वापर केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात आपलं एक स्थान निर्माण केलं पाहिजे. मला असं वाटतं की समाधान हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीत पुढे जाताना आयुष्यात ते समाधान कसं मिळवता येईल, आपल्याला स्वतःला कसं बरं वाटेल ह्याचा विचार जास्त केला पाहिजे आणि स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. बिझनेसमध्ये खूप चॅलेंजेस आले पण सक्सेस पण मिळत गेला. महिला म्हणून अशा अडचणी आल्या की मुलं लहान असतात, आपल्याला मुलांना सोडून सगळं करावं लागतं. पण त्यावेळेला केलं इमोशनल प्रॅक्टिकल हा बॅलन्स बायकांना जमायला पाहिजे. महिलांना मला एकच सांगावंसं वाटतं महिलांना की तुम्ही अत्यंत धाडसी व्हा आणि कुठेही कुठलीही गोष्ट नकारात्मक घेऊ नका. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह ह्यानी द्या. महिलांनी मला वाटतं कधीही घाबरू नये, कारण महिला पूर्वी घाबरत असतात की घरातून बाहेर पडणं, चूल मूल हे एवढंच त्यांचा पेशा होता. पण आता तसं राहिलेलं नाही. प्रत्येक स्त्री ही एज्युकेशनल बॅकग्राऊंड असलेली आहे. बऱ्याच वेळेला मराठी फॅमिलीज म्हटलं की आपण चांगलं शिकावं आणि मग उत्तम ठिकाणी नोकरी करावी असंच आपण नेहमी म्हणत असतो. पण मला वाटतं आता तो थोडासा व्ह्यू आपण बदलायला हवा. कुठलीही महिला जेव्हा स्वयंपूर्ण होते, स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा आधार असला तरच पुढे जाते. आणि त्यामुळे कुटुंबाचा आधार ज्या महिलेला मिळतो ती महिला पुढे जाते. परंतु शेवटी जिद्द, कष्ट हे करायलाच लागतात. ABCDE+F सक्सेस इन युअर लाईफ. ए म्हणजे एम, बी म्हणजे बिलीफ, विश्वास, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, डी म्हणजे डिवोशन, डिटर्मिनेशन, ई म्हणजे एफर्ट्स आणि एफ म्हणजे फेथ, श्रद्धा पाहिजे. तुमची श्रद्धा असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. वुमेन्स एम्पावरमेंट इसका मतलब होता है औरत को सक्षम होना, और मुझे लगता है उसमें बहुत ज़रूरी है कि सबसे पहले आप अपने पैरों पे खड़े हो जाएं. और दूसरी बात है, अगर आप अपनी सुरक्षा के लिए कोई मर्द के ऊपर डिपेंड ना करें. जैसे आप अपने बेटे को एनकरेज करते हो वैसे ही अपनी बेटी को भी एनकरेज कीजिए, क्योंकि लड़की में भी बहुत काबिलियत होती है. सर्व प्रकारच्या भूमिका सशक्तपणे पार पाडत असताना तिचं धाडस, तिचा पराक्रम आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतो. त्यातल्या एक, ज्या होत्या म्हणून आज मुली शिकत आहेत. आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते याचं प्रमाण म्हणजे हिरकणी. तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता याचं उदाहरण म्हणजे भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. हजारो लेकरांची आई होणं सोपं नसतं, पण हेच काम अनेक वर्षांपासून माई करत आहेत. अर्थातच सिंधुताई सपकाळ, ज्यांच्याकडून आपण आई या शब्दाचा खरा अर्थ शिकू शकलो. महाराष्ट्राला अजून अशा अनेक सावित्रीबाई, सिंधुताई, आनंदीबाई, हिरकणी हव्या आहेत, ज्यांचा आदर्श नेहमीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असेल. नारी शक्ति महान करते हम सम्मान, नारी शक्ति महान करते हम सम्मान. हे कल्याणी जीवनदानी तू है जग की शान, हे कल्याणी जीवनदानी तू है जग की शान. नारी शक्ति महान. आधुनिक भारतामध्ये स्त्री पुरुष भेदभावाला कोणतंही स्थान नसल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. बालिकांच्या विकासासाठी त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचारांबाबत राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र हळूहळू स्त्री पुरुष गुणोत्तर सुधारत आहे, ही समाधानाची बाब आहे असंही राष्ट्रपती म्हणाले. यावेळी महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी उपस्थित होत्या.
मुलींच्या जन्मदराबाबत सामाजिक स्तरावर निदर्शनास येत असलेल्या सकारात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर बेटी बचाव बेटी पढाव हा संकल्प दृढ करण्यासाठी बुलडाणा इथं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या सिंदखेड राजा इथल्या जन्मस्थळावरून आलेली नारी शक्ती ज्योत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या स्वाधीन केली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गानं भ्रमण करत ही ज्योत पहिली स्त्रीलेखिका ताराबाई शिंदे यांच्या वाड्यावर जाऊन त्या ठिकाणी ताराबाईंना अभिवादन करण्यात आलं. स्थानिक जयस्तंभ चौकामध्ये मानव शृंखलेत सहभागी झालेल्यांना आईच्या पोटात स्त्रीभ्रूण हत्या करणार नाही अशी शपथही देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महिला दिनाचं औचित्य साधक क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि आरोग्य विभागानं औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समन्वयातून राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत बेटी बचाव बेटी पढाव स्त्री भ्रूण हत्या महिला सक्षमीकरण आणि किशोरवयीन मुलामुलींचं आरोग्य अशा विषयांवर सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या प्रचार कार्यक्रमांचं आयोजन औरंगाबाद तालुक्यातल्या राजपिंपरी गावात करण्यात आलं. यावेळी गावात आरोग्य जनजागृती प्रचार फेरी काढण्यात आली. तसंच दिवसभर वैद्यकीय तपासणी शिबिरही चालवलं जाणार आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पहिल्यांदा महिला कर्मचाऱ्यांकडून पॅसेंजर ट्रेनचं संचालन केलं. नागपूर ते आमल ही पॅसेंजर ट्रेन स्वतः महिलांनी चालवली. नागपूर रेल्वे स्थानकावरून ही ट्रेन सकाळी 8 वाजता सुटली. या रेल्वे गाडीला उपस्थानक व्यवस्थापक दीपाली मानकरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. यामध्ये गार्ड सुद्धा महिला होत्या, तर तिकीट तपासणी करणाऱ्या तपासनीस सुद्धा महिला होत्या. अतिशय उत्साहाच्या वातावरणात या महिलांनी या ट्रेनचं परिचालन आणि नियंत्रण सांभाळत रेल्वे गाडी चालवली. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मध्य रेल्वेचा अधिकारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. बड़ी खुशी की बात है कि हम लोग अभी तक तो काम कर रहे थे, लेकिन अभी तक ऐसा अवसर हमको कभी मिला नहीं. पुणे शहरात अलीकडच्या काळात घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये 2 तरुणींना जीव गमवावा लागला. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये म्हणून पुणे शहर पोलिसांनी बडी कॉप हा उपक्रम हाती घेतला आहे. काम करणाऱ्या महिलांना समाजात वावरत असताना कठीण प्रसंगी मदत उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम पोलीस राबवत आहेत. शहरातल्या अंदाजे 40 महिलांच्या मागे एका पोलिसाची बडी कॉप म्हणून नियुक्ती केली जाईल. संकटात असलेल्या महिलांनी त्यांच्या क्षेत्रातल्या बडी कॉपशी फोन, व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्याशिवाय भविष्यात वेगवेगळ्या विभागांवर आधारित SOS म्हणजेच त्वरित मदतीसाठीचं मोबाईल ॲप सुरू करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दूरदर्शन केंद्राच्या अभियांत्रिकी विभागासह विविध विभागात आज पूर्णपणे महिलांचाच सहभाग होता. प्रत्येक स्तरावर काम करत महिलांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याच महिलांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. दूरदर्शनच्या प्रत्येक विभागात आज महिला काम करताना दिसत आहेत. एक स्त्री आई म्हणून, बायको म्हणून, मुलगी म्हणून, मैत्रीण म्हणून तिच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही. तिला हवी असते सगळ्यांची साथ. त्या प्रत्येक नारीला सलाम. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सगळ्याच पॅनल्सवर ऑडिओ पॅनल, विजन मिक्सिंग, CCU सगळ्याच पॅनल्सवरती महिला काम करत आहेत. मास्टर कंट्रोल रूम, VTR. त्यामुळं आम्हालाही महिला दिनाच्या निमित्ताने काम करायला बघून आनंद होतोय. जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बघतोच आहे की सगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. ती मीडिया असो किंवा एज्युकेशन असो किंवा स्पेस असो किंवा स्पोर्ट्स असो, ज्युडिशरी असो, सगळीकडे महिलांनी आपले एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी नमन करते श्रीमती सावित्रीबाई फुलेंना. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि कारण शिक्षणाशिवाय आपण ह्या स्तरावर, ज्या स्तरावर मी आणि इतर महिला आहेत त्या राहू नसत्या शकतात. आणि आज ह्या दिवसाला स्पेशल करण्यासाठी
आम्ही प्रत्येक पोझिशनला म्हणजे इंजिनिअरिंग विंगमध्ये आणि पॅनल प्रोड्युसरसुद्धा आम्ही लेडीज लावलेले आहेत. मला सगळ्यांना हा संदेश द्यावासा वाटेल की जीवनात किती पण संघर्ष आले तरी पण खचून जाऊ नका आणि जिद्दीने पुढे वाटचाल ठेवा. देशातल्या सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज होत असून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेनेचे महापौर उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना भाजपा नगरसेवकांनी पाठिंबा दिला असून महापौरपदी त्यांची निवड जवळजवळ निश्चित आहे. उपमहापौरपदीही शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांचा विजय निश्चित मानला जातो. मावळत्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मनसेचे 7 नगरसेवक मतदान प्रक्रियेत तटस्थ असल्याचंही वृत्त आहे. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या शोभा बनशेट्टी यांची आज निवड झाली. त्यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांचा 28 मतांनी पराभव केला. बनशेट्टी यांना 49 तर अंकाराम यांना 21 मतं मिळाली. काँग्रेसच्या प्रिया माने यांना 18 मतं मिळाली. एमआयएमच्या नूतन गायकवाड यांनी माघार घेतली. एमआयएम बहुजन समाज पक्ष आणि माकपाचे नगरसेवक मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. शोभा बनशेट्टी सोलापूरच्या 37व्या महापौर आहेत. एखाद्या रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचं निदान आणि त्यावरची देखरेख यासाठी ऑन्कोट्रॅक नावाच्या द्रवरूप बायोप्सी रक्तचाचणीची सुविधा कालपासूनच मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. या चाचणीमुळे विविध प्रकारच्या कर्करोगाचं निदान, त्यामागची जनुकीय कारणं आणि उपचार पद्धतीमध्ये भारतात क्रांती घडून येईल असा विश्वास टाटा रुग्णालयातले कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कुमार प्रभाष यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणी पोलीस तपासाची चक्कर आता वेगानं फिरू लागली असून प्रमुख आरोपी डॉक्टर खिद्रापुरे याच्याकडे म्हैसाळ इथं कार्यरत असणाऱ्या एका परिचारिकेलाही ताब्यात घेतलं आहे. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी 5 डॉक्टर आणि त्यांचे 3 दलाल कार्यरत होते असं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी कागवाड इथल्या गुरुकृपा मॅटर्निटी होमचे डॉक्टर श्रीहरी घोडके यांनाही अटक केली आहे. या ठिकाणी गर्भलिंग चाचणीचं काम होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी काल मध्यरात्रीच ही कारवाई केली. त्यावेळी 2 सोनोग्राफी मशीन्स जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातला प्रमुख आरोपी होमिओपॅथी डॉक्टर खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी काल सकाळी बेळगाव इथं अटक केली होती. म्हैसाळ इथल्या भारतीय रुग्णालयावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर खिद्रापुरे 3 दिवसापूर्वी आपल्या कुटुंबासह फरार झाल्याचं आढळलं होतं. रुग्णालयात सुरू असलेलं अवैध गर्भपात केंद्र गेल्या 8 वर्षांपासून चालवण्यात येत होतं असंही पोलीस तपासात आता निष्पन्न झालं आहे. आधार कार्डाच्या अभावी कोणालाही सरकारी सुविधांपासून वंचित ठेवलं जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आधार क्रमांक मिळत नाही तोपर्यंत त्याची ओळख पटवण्याच्या इतर पर्यायांच्या माध्यमातून त्याला सुविधा दिल्या जातील असं सरकारनं एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. माध्यान्ह भोजन योजना आणि एकात्मिक बालविकास कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थी बालकांचे आधार क्रमांक संकलित करण्याचे निर्देश शाळा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही त्या बालकांना हा क्रमांक मिळेपर्यंत या योजनांचे फायदे देण्यापासून वंचित ठेवू नये असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. डहाणू विरार रेल्वे मार्गावर सफाळे रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे 3 डबे घसरल्यानं या मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. घसरलेले 3 डबे आज सकाळी बाजूला काढण्यात आले. तसंच दुरुस्तीचं इतर काम केल्यानंतर सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमाराला या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू झाली अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या 4 ते 5 तासाच्या विलंबानं पोहोचण्याची शक्यता आहे, तर मुंबईहून येणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक काहीसं बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आगामी लातूर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम आणि महाराष्ट्र विकास आघाडीनं परिवर्तन आघाडीची घोषणा आता केली आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन अवैसी यांची काल लातूरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. गेल्या 70 वर्षात धर्मनिरपेक्षतेचे धिंडवडे उडवणाऱ्या काँग्रेसनं आपल्याला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असा इशाराही त्यांनी दिला. कमकुवत झालेली काँग्रेस मोदींच्या विरोधात लढू शकणार नाही असंही ते म्हणाले. निवडणूक होताच धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याचं, त्यांना आरक्षण देण्याचं आश्वासन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र गेल्या 2 वर्षात हे आश्वासन पूर्ण झालं नसल्याचं
ओवेसी यावेळी म्हणाले. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांचा गदारोळ. विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. प्रशांत परिचारक यांच्या त्वरित निलंबनाच्या मागणीवर विरोधक ठाम. गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब. उत्तर प्रदेशात लखनौ इथं इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा संशयित दहशतवादी ठार. 3 संशयितांना अटक. उत्तर प्रदेशात 40 तर मणिपूरमध्ये 22 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू. सर्वत्र चोख सुरक्षा बंदोबस्त. देशातल्या मच्छीमारांसाठी विशेष योजना राबवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरात इथं घोषणा. मुंबईच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर तर उपमहापौरपदी हेमांगी वर्डेकर यांची निवड निश्चित. आणि आधुनिक भारतात स्त्री पुरुष भेदाला स्थान नाही. राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.